तनयामुळे वसूला होणार शिक्षा, गुरुमाता देणार तनयाला ही शिक्षा। पुन्हा कर्तव्य आहे मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते। मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत। अशातच येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो सुद्धा समोर आलेला आहे। एकीकडे आपल्याला बघायला मिळतंय की वसूला सकाळी उठायला उशीर होतो, तोपर्यंत गुरुमाता आणि घरातले सगळेच आरतीसाठी जमलेले असतात। वसू उठते आणि बघते की सगळेच आरतीसाठी जमलेले आहेत म्हणून। तेव्हा ती गुरुमातांची माफी मागते, पण गुरुमाता म्हणतात की मला अशी माणसं अजिबात आवडत नाहीत। ती जयश्रीला म्हणते की हीच का तुझी लाखात एक सून म्हणून। तेव्हा जयश्री सुद्धा मिश्किलपणे हसताना दिसते, कारण वसूची गुरुमाता समोर फजिती होत आहे। त्यानंतर बघायला मिळते की गुरुमातांसाठी वसू स्पेशल जेवण बनवणार असते आणि अशात वसूने जेवण तर बनवलंय, पण तनयाने केलेल्या खुरापतीमुळे आता वसूवर मोठं संकट ओढावलेलं आहे। गुरुमाता ते जेवण चाकते आणि त्या रागाने उठतात। त्या म्हणतात की वसूने माझ्या इतक्या वर्षांचा प्रण मोडलेला आहे, माझ्या जीवनात तिने लसूण टाकलेला आहे। त्यानंतर तनया सुद्धा सगळ्यांसमोर म्हणते की हो, मी वसू वहिनीला बघितलंय लसूण टाकताना, तर त्यांनी हे चुकीचं केलंय म्हणून। पण गुरुमाता मात्र खूपच रागवतात आणि त्या वसूला शिक्षा देतात। बाकी सगळ्यांना वाटतं की फक्त वसूला शिक्षा होणार आहे, पण त्या म्हणतात की फक्त वसू नाही तर ही चूक ज्यांनी पाहिली आहे आणि सांगितले आहे तिला सुद्धा शिक्षा होणार, आणि शिक्षा म्हणजे दोघींना जलसमाधी घ्यावी लागणार। त्यासाठी गुरुमाता त्यांना समुद्र किनारी सुद्धा घेऊन जाते। आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की वसूला शिक्षा होणार का आणि तनयाचा डाव तिच्यावरच उलटा पडणार का, आणि तनयाचं सत्य गुरुमातांसमोर येणार का, आणि हा सगळा वसूला वाचवण्यासाठी त्यांचा डाव आहे का, हे सगळं आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल। सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय, तर तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।